नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मायबोली वाचनकट्ट्यावर आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. पुस्तकाचे नाव शिवराय, छत्रपती महाराजांचा लढ्यांव्यतिरिक्त खरा इतिहास, प्राध्यापक नामदेवराव जाधव, भाग 2. प्रकरण शिवरायांचे व्यक्तिमत्व. प्रखर बुद्धिमत्ता व अलौकिक शौर्य यामुळे शिवरायांचे व्यक्तिमत्व अत्यंत प्रभावी होते. शिवरायांचे शरीर बालपणापासून काटक, लवचिक, सडपातळ बनले होते. प्रौढवयातही शरीर सडपातळच होते. राजांचा वर्ण निमगोरा, नाक अनुकुचीदार, उंची 5.5 फूट, तर प्रौढपणी वजन 72.57 किलो इतके होते. बोलण्यात वेग व स्पष्टता, वेगात चालणे या प्रभावी व्यक्तिमत्वामुळेच राजांची समोरच्या माणसावर क्षणातच छाप पडत असे. बुद्धिमत्ता, जिज्ञासूपणा, शौर्य, चातुर्य, युक्तिवाद या गुणांनी युक्त असलेल्या शिवरायांनी उभ्या आयुष्यात कोणतेही व्यसन केले नाही व आपल्या मावळ्या साथीदारांनाही कोणत्या व्यसनाच्या अधीन होऊ दिले नाही. आपल्या आयुष्याचा एक क्षणही व्यर्थ जाऊ नये अशी महाराजांची नेहमी उत्कट इच्छा असे. जो मनुष्य मेहनती व हुशार असून आपल्या कामात दक्ष असे तो महाराजांस आवडत असे. केवळ कोणी मर्जीतला असला किंवा स्नेहसंबंधी असला किंवा कोणी त्याची शिफारस केली असली तरी तेवढ्यावरून त्यास एखादा हुद्दा किंवा बढती महाराज देत नसत. महाराज सभेस बसले म्हणजे तेथे हास्यविनोदातही प्रकार कोणी बिलकुल करू नयेत असा त्यांचा दरारा असे. खुशमस्करे, नकले, खुशामते यांचा महाराजांस पुरा तिटकरा असे. बिभत्स व अश्लील गोष्टी त्यास कधीही आवडत नसत. त्याचप्रमाणे कोणीही व्यसनी किंवा छंदी मनुष्यास ते आपल्याजवळ कधीही येऊन देत नसत. सर्वदा युद्धप्रसंग, घोडी, शस्त्रे व परराज्य साधन यांच्या चर्चेत त्यांचा काळ जात असे. आपल्या नोकरांनी एकमेकांशी सलोख्याने वागावे, कोणी कोणाचा द्वेष मत्सर करू नये अशी त्यांची सक्त ताकीद असे. कोणाही नोकराने दुसऱ्याची नालस्ती सांगण्याचा प्रयत्न केला असता महाराज त्याला बोलू देत नसत. प्रकरण किल्ले शिवनेरी. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 या दिवशी किल्ले शिवनेरीवर झाला. शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला म्हणून त्यांचे नाव शिवाजी ठेवले गेले असावे आपल्याला सांगण्यात येते, परंतु ते तसे नाही. शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे व विठोजीराजे हे दोघेही भाऊ वेरूळच्या परिसरातील दिग्गज असामी आणि शिखर शिंगणापूरचा महादेव हे त्यांचे कुळदैवत. मालोजीराजे व विठोजीराजे हे शहा शरीफ या सुफी संताला खूप मानायचे व त्यांच्या आशीर्वादानेच आपल्या घरी जन्माला आलेल्या त्या महापुरुषाची आठवण म्हणून मालोजीराजांना जी 2 मुले झाली त्यांची नावे अनुक्रमे शहाजी व शरीफजी असे ठेवले गेले. पुढे शहाजीराजांना जिजाऊ साहेबांपासून प्राप्त झालेले नवरत्न म्हणजे शिवाजी महाराज. जिजाऊ साहेबांना एकूण 8 मुले झाली. पैकी शहाजीराजांनी शिखर शिंगणापूरच्या महादेवाच्या नावाने पहिल्या मुलाचे नाव संभाजी असे ठेवले. अर्थात शिवशंकराचे नाव सांब असेही आहे, त्यामुळे संभाजी हे नाव ठेवले. जिजाऊ साहेबांची 6 अपत्ये बालपणीच वारली. 8वे जन्माला आलेले मूल म्हणजे राजा शिवाजी. शिवाजी या नावाचा थेट संबंध भोसले घराण्याच्या कुलदैवताशी येतो. संभाजीराजे जगले होते आणि म्हणून 8व्या मुलाचे नाव आवर्जून शिवाजी ठेवले गेले. श्रीकृष्णाचा जन्मही 8वा आहे हे लक्षात असू द्या. जिजाऊ साहेब सिंदखेडचे राजे लखोजीराव जाधव या भगवान श्रीकृष्णाच्या यादव घराण्यातून आहेत. त्यामुळे कृष्ण 8वा आणि राजा शिवाजीही 8वा. आता दोघांचाही पराक्रम 8वा, आपल्या हृदयात 60वा. शिवाजी राजांचा जन्म ज्या शिवनेरीवर झाला तो कधीही स्वराज्यात सामील होऊ शकला नव्हता. जुन्नर हे ठिकाण नेहमी मोगलांच्या ताब्यात राहिलेले आहे. शिवाजी राजांच्या जन्माच्या वेळी शहाजीराजे आदिलशाहीत होते. त्यांचे व्याही म्हणजे शहाजीराजांचे थोरले पुत्र संभाजी यांचे सासरे आदिलशहाचे सरदार विजयराज यांच्याकडे शिवनेरीची किल्लेदारी होती. विजयराज यांची मुलगी व संभाजीराजांची पत्नी जयंती ही सुद्धा किल्ले शिवनेरी मुक्कामी होती. विजयराज घराणे हे मूळचे शिव उपासक
आणि जयंती शिवभक्त होती. शिवाय संभाजीराजांचा विवाह या शिवनेरीवर संपन्न झाला होता. या शिवनेरीवर संभाजीराजांना 9 वर्षे वयातच 2000ची मनसबदारी मिळाली होती. त्यामुळे अनेक दृष्टिकोनातून किल्ले शिवनेरी शहाजीराजे आणि जिजाऊसाहेब यांच्या दृष्टीने भाग्यशाली ठरला होता. निजामशाहीत उलथापालथ चाललेली आणि महाराष्ट्रभर रणधुमाळी माजली होती. अशा परिस्थितीत जिजाऊसाहेबांना बाळंतपणासाठी सुरक्षित आणि निवांत अशा, परंतु आपली हक्काची माणसे मदतीला असतील अशा किल्ले शिवनेरीची निवड शहाजीराजांनी जाणीवपूर्वक केली. किल्ले शिवनेरी प्रचंड उंच आणि बेलाग अजिंक्य असाच होता आणि म्हणून जिजाऊसाहेबांना शिवनेरीवर ठेवून शहाजीराजे पुन्हा मोहिमेवर निघून गेले. पुढे काही दिवसांनी शिवाजीराजांचा जन्म झाला आणि त्यांचे नाव शिवाजी ठेवले गेले. जसे त्यांच्या वडिलांचे आणि चुलत्यांचे नाव शहाजी शरीफजी ठेवले गेले, तसेच दोघेही पुत्रांची नावे त्यांच्याच धर्तीवर संभाजी शिवाजी असे ठेवले गेले. आपला जन्म ज्या शिवनेरी किल्ल्यावर झाला तो ऐतिहासिक आणि बेलाग शिवनेरी आपल्या स्वराज्यात असावा असे शिवाजीराजांना मनापासून वाटत होते आणि त्यांनी त्या दिशेने अनेक प्रयोग केले सुद्धा. त्यातील एक प्रयोग आपल्याला माहीत असावा म्हणून आवर्जून सांगत आहोत. स्वराज्याच्या सरहद्दीवर असलेला किल्ले शिवनेरी लष्करी हालचालींच्या दृष्टीने आणि व्यापार उदिमाच्या दृष्टिकोनातून खूपच महत्त्वपूर्ण होता. त्यामुळे शिवनेरी ताब्यात घेण्यासाठी महाराजांनी समोरासमोर आणि उघड असे अनेक प्रयत्न केले, परंतु यश मिळाले नाही. तेव्हा महाराजांनी हा किल्ला युक्तीने प्रयुक्तीने घेण्याचे योजिले. त्यावेळी किल्ल्याचा किल्लेदार होता आबा भट्ट. मोगलांनी त्याला किल्लेदार बनवितो असे सांगितले, परंतु त्यासाठी धर्मांतराची अट टाकली. मोगलांकडून किल्लेदारी मिळणार म्हणून आबा भट्टाने मुस्लिम धर्म स्वीकारला व त्याचे अब्दुल अजीज खान असे नामकरण झाले. धर्म बदलून किल्लेदार झालेला आबा ब्राह्मण हे महाराष्ट्रातील वतनदारासाठी झालेले पहिले धर्मांतरण नव्हते. धर्म बदलून किल्लेदार झालेला आबा ब्राह्मण इमाने इतबारे मुघलांची सेवा करत थोड्याच काळात औरंगजेबाचा विश्वासू माणूस म्हणून ओळखला जाऊ लागला. शिवाजी महाराजांनी अब्दुल अजीज खानाला लाच देऊन गड खाली करण्यास सांगितले. खानाने त्याचे पैसे घेतले व किल्ला हवाली करण्याचे आश्वासन दिले, परंतु ते फक्त नावापुरतेच ठरले. शिवाजीराजांच्या विश्वासघात करण्याचा त्याचा मानस होता. तसेच धर्मांतरित माणसेच पूर्वीच्या धर्मांवर जास्त आघात करतात याचा अनुभव शिवाजी महाराजांना होताच. अर्थात जो औरंगजेबाकडे चाकरी करील तो विश्वासघातकी असणारच हे समीकरणच होते. त्याने शिवाजीराजांना गड ताब्यात घेण्यासाठी बोलाविले खरे, परंतु त्याचवेळी राजांना पकडण्यासाठी पेडगावी मुक्काम ठोकून असणाऱ्या औरंगजेबाचा दूध भाऊ बहादूर खानालाही ससैन्य बोलावून शिवनेरीच्या जवळ दबा धरून बसण्यास सांगितले. शिवाजीराजांकडून पैसे खाल्ल्याची मात्र त्याने कुठेही वाच्यता दिली नाही. शिवाजीराजांचे लष्कर ठरल्याप्रमाणे शिवनेरी ताब्यात घेण्यासाठी गेले आणि दबा धरून बसलेल्या मोगलांनी मराठ्यांना चहूबाजूनी घेरलं. बराच काळ हाणामारी चालूच होती. किल्ल्याचा दरवाजा काही केल्या उघडला जात नव्हता. तेव्हा होणारी जीवितहानी पाहून मराठ्यांनी सुरक्षित माघार घेतली. शिवरायांचे नशीब बलवत्तर होते म्हणून ते स्वतः या मोहिमेत गेले नव्हते. खानाला असा विश्वास होता की किल्ले शिवनेरी हे शिवाजीराजांचे जन्मस्थान असल्यामुळे साहजिकच राजांना त्या किल्ल्याबद्दल आपुलकी होती. शिवाय लष्करी हालचालीच्या दृष्टीनेही शिवनेरी अमूल्य होता. त्यामुळे शिवाजीराजे स्वतः शिवनेरी ताब्यात घेण्यासाठी येतील व एका झटक्यात आपण शिवाजीला संपवू. शिवाजीसह स्वराज्याचे स्वप्न धुळीला मिळवण्याचा आबा ब्राह्मणाचा प्रयत्न होता, परंतु राजांच्या सावधपणामुळे तसे होऊ शकले नव्हते. संपूर्ण महाराष्ट्रासाठी पौरुषतीर्थ ठरणारा शिवनेरी शेवटपर्यंत अशा बाडग्या व वतनदारीला चटावलेल्या लालची माणसांमुळेच मराठ्यांच्या ताब्यात कधीच येऊ शकला नाही. म्हणून प्रत्येक मराठी माणसाने आयुष्यात एकदा तरी किल्ले शिवनेरीवर जाऊन ही कमतरता भरून काढण्याची मानसिकता ठेवावी आणि शिवाजी महाराजांचे जीवित संकल्प पुढे चालवावे.
हे राज्य सर्वांचे अवघ्याने ते रक्षावे या महाराजांच्या शब्दाप्रमाणे. प्रकरण सोन्याचा फाळ. जिजाऊ साहेब पुण्यात लहाल महाल बांधून मुक्कामी राहिल्या. पंडित मुरार जगदेव कुलकर्णी या आदिलशाही सरदाराने उजाड केलेले पुणे पुन्हा बसवायला सुरुवात केली. परंतु पुण्यातील बरीचशी जमीन पांढरी म्हणून घोषित करण्यात आली होती. पांढरी म्हणजे ज्या जमिनीवर गाढवाचा नांगर फिरवला आहे अशी जमीन. त्याची खूण म्हणून त्या जमिनीत जागोजागी रोवलेल्या पहारी व त्यावर बांधलेली फाटकी चप्पल. शिवाय जो ही अशी जमीन नांगरेल तो निर्वंश होणार असा शाप दिलेली भूमी. पुण्याच्या परिसरात दुष्काळ पडलेला व शेती योग्य असलेली जमीन मुरार जगदवाने असे कारस्थान करून पडीक ठेवलेली. जिजाऊ साहेबांनी ही जमीन नांगरून लागवडीखाली आणण्याचे ठरविले. सोन्याचा फाळ असलेला नांगर बनवून तो 5 वर्षाच्या बाल शिवबाच्या हाती सोपविला. सोबत रायनाक महाराचा मुलगा, रामोशाचा, मांगाचा आणि लोहाराचा एक मुलगा अशा 5 बालकांनी हा नांगर चालविला. तेवढ्यात वाघोलीच्या रामेश्वर भटाचे शिष्य पुरुषोत्तम भट तेथे पोहोचले व शूद्रांना शेतीसाठी सोन्याचा फाळ कशाला लागतो असा आरडाओरडा सुरू केला. शिवाय जिजाऊ साहेबांनी अशा पांढरी जमिनीवर नांगर चालविल्यास शिवाजी राजा मरेल अशी भीती घातली. शास्त्र वचनाप्रमाणे जमीन नांगरण्यास निषिद्ध असल्याचे पुन्हा पुन्हा सांगितले. जिजाऊ साहेब असल्या धमक्यांना पुरून उरणाऱ्या होत्या. शिवाजी राजाने नांगर तसाच पुढे चालवावा असे फरमावले व महाराष्ट्राच्या भल्यासाठी मी निर्वंश झाले तरी चालेल, परंतु हा महाराष्ट्र आता पुरुषार्थहीन राहू देणार नाही. गोरगरीब जनता उपाशी मरू देणार नाही. त्यांच्या स्वातंत्र्याचे विचार रुजवण्यासाठी आणि न्यायसमतेचे ममतेचे राज्य आणण्यासाठी वाटेल ते भोगण्याची माझी तयारी असल्याचे जिजाऊ साहेबांनी सांगितले. शिवाय धार्मिक दहशत पसरविणाऱ्या संपूर्ण पुण्यातील पहारी उखडून त्या ताब्यात घेऊन त्यापासून स्वराज्य उभारणीसाठी उपयोगी तलवारी बनवण्यास सांगितल्या. पांढरीवर नांगर चालविणारा शिवबाज रयतेच्या स्वाभिमानाचा जनक होईल व सीतारूपी सत्याचे गोरगरिबांचे मंगल राज्य येईल. त्यासाठीच हा देश धार्मिक दहशत व अंधश्रद्धेतून मुक्त करावा लागेल. म्हणूनच पुण्याच्या पांढरीत सोन्याचा फाळ लावूनच नांगरणी करावी लागली. पुढे शिवाजी महाराज काही कावळ्याच्या शापाने गाय मरत नाहीत या नियमाप्रमाणे जवळपास 50 वर्ष जिवंत होते व आपल्या या कर्तृत्वाने अमर बनले. हे आपण सगळे आज 380 वर्षानंतरही कबूल करतोच आणि चंद्र सूर्य असेपर्यंत शिवाजी महाराजांचा हा प्रताप आणि नावलौकिक कायम राहणार. राजा जनकानंतर या भारतवर्षात गोरगरिबांच्या कल्याणासाठी स्वतः हातात नांगर धरणारा बालशिवबाज पुढे खऱ्या अर्थाने युगनिर्माते आणि कुळवाडी भूषण ठरले. भाग 2 समाप्त. आपणास जर माझे वाचन आवडले तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. यांसारख्या अनेक कथा, कादंबऱ्या, आत्मचरित्रे ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. आपले मौल्यवान मत कमेंट सेक्शनमध्ये लिहा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवनवीन ऑडिओबुकचे नोटिफिकेशन आपणास मिळेल. धन्यवाद.